When you need to build up your team to handle the growing chaos at work, use Indeed Sponsored Jobs. It gives your job post the boost it needs to be seen and helps reach people with the right skills, certifications, and more. Spend less time searching and more time actually interviewing candidates who check all your boxes. Listeners of this show will get a $75 sponsored job credit at Indeed.com/podcast. That's Indeed.com/podcast. Terms and conditions apply. Need a hiring hero? This is a job for Indeed Sponsored Jobs. नमस्कार सद्गुरू. माझं लग्न झालंय, पण मला आध्यात्मिक विकास करायचा आहे. कुटुंब आणि लग्न आध्यात्मिक विकासाला सहकार्य करू शकतात का, की तो एक अडथळा आहे? If your concern is your spiritual growth only, जर तुम्हाला फक्त तुमच्या आध्यात्मिक विकासाची काळजी असेल, तर मग जर तुमचा जोडीदार एखादा राक्षस असेल तर ती सर्वोत्तम गोष्ट आहे. जर आध्यात्मिक विकास हेच तुमचं ध्येय असेल, जर आध्यात्मिक विकास हे तुमचं एकमेव ध्येय असेल, पण तुमचा जोडीदार, नवरा, बायको हे फक्त तुमच्या आध्यात्मिक विकासासाठी नसतील, तुम्हाला एक सुखद जीवन सुद्धा जगायचं असेल कुटुंबामध्ये, मग तुम्हाला जरा निवड करावी लागेल. असं कोणीतरी जे तुम्हाला आवडतं, पण थोडेसे धर्तीवरच्या कुठल्याही मनुष्यामध्ये असं काहीतरी असतंच जे तुम्हाला आवडणार नाही. असं आहे की नाही? म्हणून त्यांचा तो भोग तुम्ही तुमच्या आध्यात्मिक विकासासाठी वापरा आणि बाकीचा जो भोग आहे त्याचा आनंद घ्या, अगदी जीवनासारखंच. तर मग जर तुमचा हेतू चांगलं कुटुंब मिळवण्याचा असेल, तर थोडा ताळमेळ असला पाहिजे दोन लोकांमध्ये, नाहीतर ते काम करणार नाही. खास करून जर तुम्ही मुलं जन्माला घातली असतील, मग तुमच्यातला ताळमेळ अगदी गरजेचा आहे, नाहीतर तुम्ही त्या आलेल्या नवीन जीवनाचं नुकसान कराल. जर तुम्ही वाईट वातावरण निर्माण केलं, तर तुम्ही त्या नवीन जीवनाचं नुकसान कराल जे तुमच्या आयुष्यात आलंय. कुणालाच हे करण्याचा हक्क नाही आहे खरं तर, पण लोक तसं करतायत. तुम्ही स्वतःचं हवं तेवढं नुकसान करून घेऊ शकता, ते तुमच्यावर आहे, पण तुम्ही नुकतंच आलेलं ताजं जीवन खराब करू शकत नाही. मला वाटतं की प्रजनन करणं जर आणखीन अवघड क्रिया असती तर बरं झालं असतं. ते जरा जास्तच सोपं आहे, इतक्या सहजपणे घडतं, नाही का? जर जास्त अवघड गोष्ट असली असती तर ज्यांना खरोखरच ते हवंय तेच त्यात गेले असते, आणि ते इतकं सोपं असल्याने, आसक्तीतून घडत असल्याने अगदी सहज ते घडून येतं. तर जर तुम्ही सुखी जीवनाच्या शोधात असाल, कौटुंबिक जीवन, मग तुमच्यामध्ये ताळमेळ असलाच पाहिजे. आणि तो ताळमेळ म्हणजे निदान काही गोष्टींमध्ये तरी साम्य असलं पाहिजे. पण जर तुम्ही आध्यात्मिक जीवनाच्या शोधात असाल, तर यानं काही फरक पडत नाही की ती कुठल्या प्रकारची व्यक्ती आहे. तुम्ही सगळं काही तुमच्या वाढीसाठी वापरू शकता, सगळं काही, जर तुमचं तेच ध्येय असेल तर. जर साधारणपणे तुम्हाला दोन्ही हवं असतं, तुम्हाला थोडं हे, तुम्हाला ते, असं दोन्ही हवं असतं, सरमिसळ असते, म्हणून थोडं गुंतागुंतीचं बनतं. हे पहा, जर तुम्हाला एक चेंडू वर फेकून झेलायचा असेल तर ते सोपं आहे. तुम्हाला 2 चेंडू करायचं असेल तर थोडं गुंतागुंतीचं होतं. जर 3 वापरून करायचं असेल पुष्कळ काही लागतं. जर 5 करायचे असतील तर अवघड आहे, नाही का? तर तुम्हाला किती कसरत करायची आहे तुमच्या आयुष्याबरोबर, ही निवड प्रत्येक व्यक्तीने जाणीवपूर्वक करायला पाहिजे. जर तुमच्यामध्ये डझनभर चेंडू वर फेकून सहजपणे झेलू शकण्याचं कौशल्य असेल तर खूपच छान. पण बहुतेक लोक वेडे होतील जर त्यांनी 2 किंवा 3हून जास्त हाताळलं तर. अशा लोकांनी तेवढ्या प्रमाणातच केलेलं चांगलं, किंवा फक्त एका चेंडूनी करावं, फक्त आध्यात्मिक चेंडू. सोपं आहे, फक्त आध्यात्मिक चेंडू खूप सोपं आहे. अगदी झोपेत सुद्धा एक चेंडू घेऊन खेळ करता येऊ शकतो. 2 असला की जरा गुंतागुंतीचं होतं. जशी संख्या वाढत जाईल ते खूपच गुंतागुंतीचं होतं. आता तुम्हाला आध्यात्मिक बनायचंय, तुम्हाला छान कौटुंबिक जीवन हवंय, चांगला पती, चांगली पत्नी, चांगला पिता बनायचंय,
चांगल्या शेजारी बनायचंय, सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहायचंय, महत्वाकांक्षी आहात, तुम्हाला जगावर राज्य करायचंय, बिझनेस करायचाय, तुम्हाला खूप खूप साऱ्या गोष्टी करायच्या. यामध्ये चूक काही नाहीये, पण त्याला वेगळ्या पातळीच्या क्षमतांची गरज आहे. त्यामध्ये चूक काही नाहीये. तुम्ही पाहिलं पाहिजे की तुम्ही काय करायला सक्षम आहात, काय करायला सक्षम नाही आहात. जर तुम्ही हाताळता येईल त्यापेक्षा जास्त चेंडूचा खेळ करायला घेतला, तुम्ही सतत अविरतपणे विचलित राहाल. पूर्णपणे वेळ लागेल तुम्हाला. जीवनाची साधी प्रक्रियाच लोकांचा जीव घेतेय, नाही का? फक्त पोट भरणं, एक यशस्वी बिझनेस उभा करणं, कुटुंबाची काळजी घेणं, यानेच लोकांचा जीव जातोय. अगदी उद्ध्वस्त होत आहेत ते. लोकांचं डोकं फिरतंय, मनोबल ढासळतंय, त्यांना अगदी स्वतःचाही जीव घ्यावासा वाटतोय. हे सगळं घडतंय हे फक्त जास्त चेंडूंचा खेळ करण्याच्या नादात, तुमच्या क्षमतांच्या पलीकडे. हे चूक आहे का? काहीच चूक नाहीये. फक्त एवढंच आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या क्षमतेच्या पलीकडचं काहीतरी करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला वेळ लागतं. कारण तुम्ही 5ही चेंडूंमध्ये गुंतवणूक केली. आता एक जरी खाली पडला तर तुम्हाला वेळ लागेल. तुमचा व्यवसाय यशस्वी आहे, पण तुमच्या मुलाचं चांगलं चालू नाहीये. नाही, तुमच्या मुलांचं चांगलं चालू आहे, बायकोचं चांगलं चालू आहे, तुमचा बिझनेस खड्ड्यात जातोय. ठीक आहे का तुमच्यासाठी? नाही. तर हे असं आहे, सगळं काही ठीक चालू आहे पण तुमचं आरोग्य चांगलं नाही आहे. ठीक आहे का? नाही. तर हे असंच आहे, जरी एक चेंडू खाली पडला तर तुम्हाला वेळ लागेल, नाही का? बाकीचे ठीक आहेत, फक्त एक खाली पडलाय, तो प्रॉब्लेम आहे, नाही का? तर ताळमेळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, तडजोड करावी लागते, प्रेम लागतं, सहनशीलता लागते, सहनशीलता लागते. बरं का? कुणीतरी सतत असं आहे, त्यांच्याबरोबर चांगला ताळमेळ बसवायचा आहे पण तुम्हाला त्यांच्या मार्गाने जायचं नाहीये. याला खूप सहनशीलता लागते, हो की नाही? ज्या लोकांवर तुम्ही प्रेम करता ते साधे सोपे नसतात आणि त्यावर ते तुम्हाला शेजाऱ्यावर प्रेम करायला सांगतायत. सर्वात जास्त दुःख तुम्हाला तेच लोक देतात ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता. असं आहे की नाही? हो ना? कायमच. मग जर तुमचं शेजाऱ्यावर प्रेम असेल, जर तुमचं जगावर प्रेम असेल तर कितीतरी जास्त दुःख. जगावर प्रेम करणं सोपं आहे, कारण तुम्हाला खरं तर कोणावरच प्रेम करायची गरज नसते. ती फक्त एक कल्पना आहे. तर तुम्ही काय करू शकता? एक गोष्ट म्हणजे स्वतःला अशा प्रकारे रूपांतरित करणं की तुमच्या उपस्थितीत नकळतपणे त्यांच्यात चांगलाच बदल होईल. जर तुम्हाला एकटं चालायचं असेल तर खूपच सोपं आहे. जर तुम्हाला लोकांना तुमच्यासोबत घेऊन जायचं असेल तर त्याला ठराविक प्रमाणात प्रयत्न करावे लागतात. जेव्हा गौतम बुद्धांना हा प्रश्न विचारला गेला की आध्यात्मिक मार्गावर एकटं चालणं बरं की एक सोबती घेऊन, ते माझ्यासारखे नाही, जरा कोरडे आहेत. ते म्हणाले, मूर्खासोबत चालण्याऐवजी एकटं चालणं चांगलं. ते असं म्हणत नाहीयेत की कोणासोबत चालू नका, कोणी सोबत घेऊ नका, पण ते म्हणाले मूर्खासोबत चालण्यापेक्षा एकटं चालणं चांगलं. ते तुम्हाला व्यर्थ दमवू शकतात. ते तुमची इतकी जास्त ऊर्जा खर्च करू शकतात, वेळ, आणि न जाणो ते तुमच्याहून प्रभावी असतील आणि ते तुम्हाला त्यांच्या मार्गाने नेतील, तुम्ही त्यांना तुमच्या मार्गावर आणण्याऐवजी. ही शक्यता आहेच, हो ना? म्हणून मी गौतम बुद्धांनी सांगितलं ते सांगणार नाही. मी इतकंच म्हणतोय
तुम्ही कसे चालता याने काहीच फरक पडत नाही. जेव्हा तुमच्या आध्यात्मिक प्रक्रियेचा प्रश्न येतो तेव्हा असंही तुम्ही एकटेच असता. कोणीच तुमच्यासोबत नसतं. फक्त शरीराच्या क्रियांसाठी जीवनाच्या सांसारिक पैलूच तुम्ही इतर लोकांसोबत वाटू शकता. तुम्ही एकटे येता आणि एकटे जाता, नाही का? जर तुमचा जुळा भाऊ किंवा जुळी बहीण असेल तरी तुम्ही एकटेच येता आणि एकटेच जाता, असं आहे की नाही? तर जेव्हा आत्म्याचा प्रश्न येतो असंही तुम्ही एकटेच चालत असता. या दोन गोष्टी एकत्र करू नका. तर तो भाग तुम्ही व्यवस्थित हाताळा. सांसारिक भाग तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला जेवढा करायला जमतोय तेवढं तुम्ही करा. ते तुमच्या मार्गाने आले तर खूपच छान. जर ते नाही आले तर त्यांच्याविषयी कटुता बाळगू नका. एवढंच आहे की तुम्हाला त्यांच्या मार्गाने जायची गरज नाही. कदाचित कुठल्या तरी दिवशी जेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुमची लिव्हर वाईट अवस्थेत आहे तेव्हा त्यांना दैवत्वाची ओढ लागेल कदाचित. हो ना? तुम्ही पाहिलंय का? लोक जे सकाळी चालायला जातात, सगळेच नाही अशा प्रकारचे काही लोक असतात, साधारणपणे 50-55च्या वरचे असतात. ते असे सडपातळ झालेले असतात. ते झपझप चालत असतात. अगदी दररोज काटेकोरपणे ते तिथे असतात. हे सगळे असे लोक असतात ज्यांना बहुतेक करून हृदयाची समस्या झालेली असते. ते जवळपास मेलेले होते. मग त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, एकतर तुम्ही हे करा नाहीतर तुम्ही गेलात. आता चालणं हा जणू त्यांचा धर्मच बनतो. फक्त रविवारी सकाळी नाही, दररोज सकाळी. तुम्ही असे लोक पाहिलेत का? अचानक परिवर्तन झालंय. योग्य आहार घेतायत, सगळं काही व्यवस्थित करतायत. कारण आता मृत्यूची भीती आहे. तर वेगवेगळ्या लोकांना जाग येण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी लागतात. जर तुम्ही शहाणे असाल तर नुसतं पाहून तुम्हाला कळतं. जर शहाणे नसाल तर मार खाऊन तुम्ही शिकता. जीवन तुम्हाला नक्कीच चोप देईल. तर तुम्ही खात्री करा की तुमच्या जीवनाचा आध्यात्मिक भाग तुम्ही 100% व्यवस्थितपणे हाताळा. तुमच्या जीवनाचा सांसारिक पैलू कधीच 100% व्यवस्थित करता येत नाही. कधीच होऊ शकत नाही. हो की नाही? असं कुठलं कुटुंब आहे का जे अगदी परफेक्ट आहे? असं कुठलं नातं आहे का की जे अगदी परफेक्ट आहे? असा कुठला बिझनेस आहे का जो अगदी परफेक्ट आहे? असा कुठलं करिअर आहे का की जे अगदी परफेक्ट करिअर आहे? असं काहीच नसतं. त्याच्या मागे लागू नका. आयुष्य वाया जाईल. तुम्ही स्वप्नाळू बनाल जर तुम्ही अशा गोष्टींमागे धावलात तर. या सगळ्या गोष्टी तुम्ही जेवढ्या प्रमाणात हाताळू शकता त्यानुसार घडून येतात. एवढंच आहे. तर तुम्ही अनर्थ ओढवून घेत नसाल म्हणजे चांगलं चालू आहे.